पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने झाली आहे। तुर्तास एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती बातमी देखील आपण पाहूयात। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, वाहनं देखील वाहून गेली, पूल कोसळलेला आहे। तर या परिसरामध्ये पूर आल्याचं देखील पाहायला मिळत आहे। तर उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटी झाली, तर पुरामध्ये बीआरओचा पूल वाहून गेलाय, काही वाहनं देखील वाहून गेली आहे। तमक पूल वाहून गेल्याने लष्कराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नीती खोऱ्यातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली। तसंच बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग आणि अनेक ग्रामीण रस्ते मलब्यामुळे बंद झाले आहेत। तर सलग तिसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी ढगफुटी झालेली आहे। पुरात बीआरओचा पूल देखील वाहून गेला, वाहनं वाहून गेलेली आहे। या परिसरातील मोठं नुकसान देखील झालेलं आहे। ही विचलित करणारी खरं तर दृश्य आहेत। या परिसरामध्ये पूर आलेला आहे, नागरिकांना या पुराचा मोठा फटका बसला आहे।